श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारचा व्लॉग. इतर 2 गुरुवारचे व्लॉग देखील मी शेअर केलेले आहेत, तुम्ही पाहिले नसेल तर नक्की पहा. तर गुरुवार पूजा, त्यामुळे ऑब्व्हियसली सकाळी लवकर वगैरे उठून सगळी तयारी केली होती आणि स्वतःचं सगळं आवरल्यानंतर सगळ्यात अगोदर सुरुवात होते ती उंबरठ्याला हळदी लेपनापासून. तर हे लेपन तयार करण्याकरता त्याच्यामध्ये हळद, पाणी, गंगाजल, गोमूत्र, चंदन पावडर असं तुम्ही किंवा अष्टगंध तुमच्याकडे घरी जे अवेलेबल आहे त्याने हे लेपन करू शकता, किंवा फक्त हळद आणि गोमूत्र घेऊन त्याचं पेस्ट बनवून तुम्ही ही लेपन करू शकता. मी युजली हातानेच करते, पण जर चमच्याने करायचं असेल तर अशा पद्धतीने स्प्रेड करून तुम्ही ते करू शकता. फक्त इतकंच की त्याच्यासाठी हळद वगैरे खूप जास्त प्रमाणात वापरली जाते आणि हा आमचा उंबरा लाकडी सागवानी लाकडाचा आहे, त्यामुळे ते शोषून घेतं, पण हाताने केल्यावर ते जास्त नीट आणि छान दिसतं. तर उंबरठा लेपन झाल्यानंतर छान देवपूजा करून घेतली. तुम्ही बघू शकता गुरुवार होता, त्यामुळे स्वामींची विशेष अशी पूजा, पोथी वाचन वगैरे ते सगळंच करून घेतलं. आणि त्यानंतर आपले देवी आईच्या पूजेला सुरुवात केली. त्या अगोदर घराबाहेर छान दारात अंगणात रांगोळी काढली. तुम्ही बघू शकता मी गेले 2 गुरुवार आणि हा एक तिसरा, तिन्ही गुरुवार मोठी अशी प्रशस्त रांगोळी काढते. मला खूप आवडतं रांगोळी, म्हणजे माझं स्ट्रेस बस्टर आहे. मला हे करायला अतिशय आवडतं, त्यामुळे माझं आवडीचं काम आहे हे, आणि मी स्वतः हाताने काढते. आणि जितकी शुभचिन्ह मला रांगोळीमध्ये ॲड करता येतील तितके करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. सो अशी छान दाराबाहेर रांगोळी काढली. उंबरठ्याला हळदीचं लेपन, उंबरठा पूजन, देवपूजा सगळी झाली. त्यानंतर आपल्या देवी आईच्या पूजा मांडणीकरता तयारी केली. सर्वप्रथम जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून स्वस्तिक काढून आपली नेहमीप्रमाणेच सिंपल अशी चौरंगाची रांगोळी काढून घेतली. त्यावर चौरंग ठेवला आणि मी नेहमी माप घेते की आईचं वस्त्र कितकं मोठं आहे, काय आहे, कारण पुढे समया ठेवायच्या असतात त्या अनुषंगाने. सो इथे माझ्याकडे असं हे वस्त्र आहे चौरंगाचं, त्याला चुनरी देखील म्हणतात. तुम्ही लाल पिवळं वस्त्र अंथरू शकता. सो असं देवी आईची पूजा केली. आता सगळंच पूजा इन डिटेल्स मला तुम्हाला दाखवता नाही आली, कारण इथे माझा थोडासा एक प्रॉब्लेम झाला होता. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं असेल, ॲक्च्युली मी शॉर्ट व्हिडिओ हा शूट केला होता. मला लाँग व्हिडिओ शूट करणं इतपतही म्हणजे असं टेन्शन आलं होतं. वेणी कुठे ठेवली होती मिळतच नव्हती, आणि त्या दिवशी मी घरीच होती, पण आई माझी वर्किंग आहे. सो आई ऑफिसला गेलेली आणि वेणीच मिळत नव्हती, आणि खूप ह्याने मी वेणी आणलेली ती की नाही वेणी घालायची, पण थँक गॉड गजरे मिळाले मला. सो पूजा करताना मी गजरेच देवी आईला परिधान केले सुरुवातीला. त्यानंतर आई जेव्हा संध्याकाळी आली 5 वाजता, तेव्हा मग आईने ती वेणी दिली. तर त्यानंतर ती वेणी पुन्हा परिधान केली आणि पुन्हा अशी गुलाबाच्या पानांनी सजावट केली. तुम्ही बघू शकता. सो हे असं आहे. ती वेणी मी आय थिंक आईने कुठे ठेवलेली मला मिळतच नव्हती, सापडतच नव्हती, आणि ती शोधायला ऑलमोस्ट 1.5 hours गेला. 4 ते 5 वेळा मी फ्रीजमध्ये पाहिली, पण मला ती मिळालीच नाही. सो मी फक्त गजऱ्यांनीच देवी आईला आधी परिधान करून सजवलं होतं. त्यानंतर हा व्ह्यू आहे माझ्या अंगणातील संपूर्ण रांगोळीचा. तुम्हाला ही कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही कोणत्याही चापाने वगैरे नाही, तुम्ही स्वतः हाताने काढलेली रांगोळी आहे. येस, ही शुभचिन्हांची रांगोळी काढण्याकरता मी स्टेन्सिल्स यूज केले आहे, पण मी ते फार कमी यूज करते, मला नाही आवडत. मी मोस्टली मला जशी जमेल हाताने तशीच रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर देवी आईची छान अशी पूजा करून घेतली. बाप्पाची पूजा, दिवे प्रज्वलित करून बाप्पाला अभिषेक, त्यानंतर फळहार, पाणी, नैवेद्य, मसाले दूधचं नैवेद्य, रात्री आईने संपूर्ण जेवणाचा नैवेद्य दाखवला. आणि मला ना तिथे छान अशी सजावट करायला आवडते. तुम्ही माझ्या इतर मार्गशीर्षच्या सगळ्याच व्लॉगमध्ये पाहिलं असेल. सो त्या दिवशी ॲक्च्युली त्या वेणीमुळे काल घोळ झाला, त्यामुळे ती सापडत नव्हती, त्यामुळे रांगोळी अगदी सिंपलची काढली. नाहीतर मी इथेही खूप छान सजावट करते, रांगोळी काढते.
सो ह्या वस्त्राबाबत, मुखवट्याबाबत खूप प्रश्न आले होते, खूप कमेंट आले होते. मग ह्यावेळेस पहिल्यांदा असं केलेलं आहे की मार्गशीर्षचे 3ही गुरुवार मी वेगवेगळे मुखवटे देवी आईला परिधान केलेले आहेत. नाहीतर मी असं नाही करत. युजुअली एकच मुखवटा मी 4ही किंवा 5ही गुरुवारी यूज करते. पण लकीली माझ्याकडे 4 वेगवेगळे मुखवटे आहेत. सो 4थ्या गुरुवारची एक्साइटमेंट भरपूर आहे. ती शॉपिंग आणि मी काय काय करणार आहे हे सगळंच तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. सो हे इतर जे हे 3 मुखवटे आहेत, तुम्ही माझे जे आत्तापर्यंतच्या ब्लॉगमध्ये पाहिलेत त्याचे डिटेल्स किंवा ज्वेलरीचे डिटेल्स तुम्हाला हवे असतील, वस्त्रांचे डिटेल्स तुम्हाला हवे असतील, तर मयुरी वर्ल्ड हे माझं इन्स्टा ID आहे, इन्स्टा पेज आहे, ज्याची लिंक आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये देखील आहे. किंवा इन्स्टावर सर्च करून तुम्ही मयुरी वर्ल्ड हे सर्च केलात तर तुम्हाला माझी ID तिथे मिळून जाईल. तिथे तुम्ही मला फॉलो करून DM करा. मी तुम्हाला नक्कीच माझ्या सगळ्या आत्तापर्यंत यूज केलेल्या देवी आईच्या मुखवट्यांचे, वस्त्रांचे डिटेल्स नक्कीच देईन, ज्वेलरीचे डिटेल्स नक्कीच देईन. तर अशी देवी आईची छान पूजा झाली. हा संध्याकाळचा व्ह्यू आहे. दरवाजाकरता ही तोरण आई माझी स्वतः बनवते आणि हा संध्याकाळचा व्ह्यू दाखवते दिवे लागणीचा. अशी छान सुंदर रांगोळी दिसते. सगळेच मला कॉम्प्लिमेंट देत होते. सो आय होप तुम्हालाही आवडले असेल. त्यानंतर मी देवी आईच्या मार्गशीर्ष पूजेमध्ये आईला जशी कमळ अतिशय प्रिय आहे, सो मी रांगोळीमध्येही ते काढण्याचा प्रयत्न करते आणि आय होप तुम्हाला रांगोळी आवडली असेल. फर्स्ट गुरुवारी मी छान गेरूने सारवून वगैरे रांगोळी काढली होती. तो व्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा. दुसऱ्या गुरुवारचा व्लॉग देखील खूप स्पेशल आहे, तोही बघा. आणि इथे बच्चा पार्टी पुढे भेटले होते मी संध्याकाळी. तुम्हाला माझ्या पूर्ण बिल्डिंगचा पॅसेजचा व्ह्यू दाखवते. तर पुढे ही सगळी छोटी माळ्यावरची बच्चा पार्टी भेटली होती. ती काय काय बोलतात, माझी गंमत करतात, ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. की हाय. झाली पूजा? मम्माने केली पूजा? हा, मम्माने नाही, मावशीने. मावशीने केली? मावशीने म्हणजे मम्मीने गेली. अच्छा. आणि ही सो तुम्ही पाहिलं ही लहान मुलं सगळी भेटली आणि माझ्याशी बोलत होती. त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण पॅसेजचा व्ह्यू दाखवण्याकरता बाहेर आले की सगळ्यांनीच देवी आईची छान पूजा केली होती. हा जो सुरुवातीला गण्या आहे, जो माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसतोय, त्याचं घर आहे. त्याच्या आईने देखील छान पूजा केली होती. आणि इतर सगळ्यांची पूजा मांडणी मला तुम्हाला दाखवता नाही आली, पण होपफुली शेवटच्या गुरुवारी मी ती नक्कीच तुम्हाला दाखवेन. सगळ्यांच्या घरी जाऊन सगळ्यांचे पूजा मांडणीचे फोटोज किंवा व्हिडिओज नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन. आत्ता सध्या इतकाच व्ह्यू, कारण खूप घाई गडबड होती. त्याच्यात ही सगळी लहान मुलं माझ्याशी गप्पा मारत होती, त्यामुळे खूप काही असं तुमच्याबरोबर शेअर करता नाही आलं. पण शेवटच्या गुरुवारी नक्कीच प्रयत्न करेन की मला जिथे जाणं शक्य होईल किंवा मी जिथे जाऊ शकेन तिथल्या सगळ्यांच्याच देवी आईची पूजा मांडणी, प्रत्येकाने आपापल्या घरी देवी आईला किती छान सजवलं आहे हे नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो हाय कृष्णा, हाय डमरू, हाय मूर्ख. सो तुम्ही इथे बघू शकता गण्या आणि लाल्या असे ही दोघंही जण छान येऊन घरी देवी आईच्या पाया पडतायत, तिला नमस्कार करतायत आणि माझ्याशी बडबड करून खूप गप्पाही मारतायत. हाय. अभ्यास झाला? हा. आज थर्सडे सुट्टी ना? आज सुट्टी. मार्गशीर्ष आणि आमच्या मराठीचा पण पेपर आहे. हा काय, उद्या आहे? हा. अभ्यास झाला? हा, झाला. हाय. नाही, इजी आहे. इझी आहे? हा. मम्मी हाय. मम्मी, मम्मी हाय. तू लाल्या आलाय? हाय. काय दाखवतोय? वाव, नाईस, छान आहे. कोणी दिलं? घेतलं होतं ना तेव्हा हिने घेतलेलं. काय? माझं दिलं. मी घेतलं. सो असा होता माझा मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार, जो छान भक्तिमय वातावरणात गेला. दिवसभर पूजा, रांगोळी ह्यातच तो संपूर्ण दिवस गेला. आणि संध्याकाळी अशी छान माळ्यावरची मुलं येतात, गप्पा मारतात, लहान मुलं.
छान वाटतं. सो ओव्हरऑल असा होता. आईने छान नैवेद्य वगैरे दाखवला, सगळी कामं झाली आणि नेहमी सांगते त्याप्रमाणे देवी आईला आपण झोपताना कधीच अंधारात ठेवू नये. तर तिच्याजवळ असलेले सगळे दिवे शक्यतो प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते प्रज्वलित राहतील ह्याची काळजी घ्यायची. तर तुम्ही बघू शकता हा सकाळी 8चा व्ह्यू आहे. मी उठल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते. तर एक समई जी आहे ती विझलेली आहे, पण दुसरी समई आहे. परत जो अखंड दिवा आहे तोही तेवत आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे दुसरा दिवस उजाडल्यानंतरही इथे बघू शकता 8 वाजलेत आणि त्याच्यानंतरही देवी आईजवळचे जे हे दिवे आहेत ते तसेच प्रज्वलित आहेत. तर ह्याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे. छान अंघोळ वगैरे करून ही मांडणी उचलायची आहे. सो असा होता ओव्हरऑल माझा मार्गशीर्ष महिन्यातला हा गुरुवार. सो आय होप तिसरा गुरुवारची ही पूजा, मांडणी आणि सगळंच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.